मॉर्निंग. तर आज होती दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. पण त्या अगोदरने सकाळी सकाळी मस्त बारीक बारीक पाऊससुद्धा चालू झाला होता. सकाळी उठून छान मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, छान पूजा वगैरे करून घेतलं. त्यानंतर कालच या सोपा कवर धुवून ठेवल्या होत्या. म्हटलं चला यालासुद्धा छान असं सोप्यावरती टाकून घेतलं. त्यानंतर मला फरशी पुसायची होती, मग त्यामध्ये मस्त थोडीशी चिमूटभर हळद आणि मीठ टाकलं. कारण असं केल्याने ना मस्त घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते, निगेटिव्हिटी सगळी घरातली निघून जाते असं म्हणतात. त्यामुळे कधीतरी सणावार आले किंवा अमावस्याला मी असं करत असते. जेव्हा केव्हा मला आठवण असेल तेव्हा मी नक्कीच करते. त्यानंतर आज किचन ओटासुद्धा क्लीन करून घ्यायचा होता. मग काय सगळंच क्लीन करून घेतलं. तसंही उद्यापासून श्रावण लागतोय, म्हटलं चला थोडीशी साफसफाई तर झालीच पाहिजे. त्या छान असं देवांनासुद्धा उजळून घेतलं आणि आज दीपपूजन होतं म्हणून सगळं दिवे वगैरे घासून घेतलं. तर संध्याकाळी ना मी छान असं दीपपूजन करायला घेतलं. आता यातल्या काही गोष्टी मला फारशा माहीत नव्हत्या, पण मागचे 2-3 वर्ष झाले मी हे सगळं करते आहे, आवर्जून करते. आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी माझ्या कायम लक्षात राहतील, त्यामुळे आणखीच एक वेगळीच एनर्जी मिळते. त्यानंतर मी छान असं दीपपूजन वगैरे करून घेतलं आणि तन्वीलासुद्धा ओवाळून घेतलं. असं म्हणतात की आजच्या दिवशी जर मुलांना ओवाळलं तर त्यांच्या आयुष्यातील अंधारा दूर होतो आणि आयुष्य सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्याने उजळून जाते अशी कामना केली जाते. त्यानंतर मी छान असं तन्वीला ओवाळून वगैरे घेतलं आणि आज घरात ना खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी मस्त स्वयंपाक बनवला. आज मस्त पुरी, भाजी, खीर असा सगळा बेत बनवला होता. मस्त देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही सुद्धा पोटभर जेवण केलं. तर एवढं सगळं जेवण बनवलं होतं, त्यामुळे किचन ओट्यावरती ना खूप सारा पसारा झाला होता. चला तर मग मी तो सगळा पसारा आवरून घेते. आणि हो, तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलोसुद्धा करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.